सगळ्या बांधवांची एका राज्यातल्या विशेष करून बीड जिल्ह्यातल्या अनेक वर्षापासूनचं स्वप्न होतं की एक पारंपरिक दसरा मेळावा हा सुरू झाला पाहिजे. आणि मग शेवटी गडाने हाक मारली आणि राज्यातल्या भक्तांनी ऐकलं नाही असं माझ्या तरी कळण्यात झालेलं नाही. आणि एक आवाज उठला की नारायणगडावरती पारंपरिक दसरा मेळावा झाला पाहिजे. काय असतं भाऊ, एखाद्या वेळेस आरक्षण जर मिळालं आणि हे विषय अनेक विषय मार्गी लागले तर आपल्याला बसायला जागा नाही. जी जुनी मन आहे, आपल्याला हक्काचं घर असलं पाहिजे, बसायला जागा असली पाहिजे. ते झाल्याच्या नंतर वर्षानुवर्ष आपल्याला कायम पिढ्यांना पार टिकून राहायचं. एक वाट पाहिजे होती आपल्याला जमायसाठी. आणि आपल्या सगळ्या जनतेच्या नशिबानं नारायणगडाने उलट गोरगरिबांचा जो आवाज होता तो ऐकला आहे. आणि त्यांनी इथं आपल्याला प्रत्येक वर्षी प्रश्न असो नसो प्रत्येक वर्षी जमण्यासाठी एक आपल्याला बळ आणि ताकद द्यायचं काम गडानं केलं आहे. हे कोणी असो कोणी नसो आपल्यापैकी सुद्धा बोलतो मी, पण ही परंपरा मात्र आपल्याला टिकवायची. कारण या पवित्र भूमीवर बोललेले शब्द खाली पडू द्यायचे नाही. हे कायम टिकवायचं. ते राजकारण फाजकारण तिकडे जाऊ द्या, मसन वाटायचं. आपल्याला हे टिकवायचं आहे कायमस्वरूपी. आपल्या हिंदू धर्मात आपल्यावरती जे संस्कार हिंदू धर्मात झालेत ती परंपरा आपल्याला कायम ठेवायची. या गडावरून इथं जातीचा राजकारणाचा संबंध नाही. आपण लय कचाकच बोलत असतो राजकारणावर, पण इथं काही विषय नाही. नाही म्हणलं की नाहीच, आणि हाय म्हणलं की मी खोटं बोलत नसतो. गडाशीच नाही, मी शक्यतो कोणाशीच खोटं बोलत नाही. मग सडक म्हणलं असतो आपलं तुमचं जमायचं नाही, हां मला बोलावं लागणार आहे. नाही म्हणजे नाही. इथं राजकीय आणि जातीचा विषय या गडावर होणार नाही. मराठ्यांकडून किंवा शेतकऱ्यांकडून किंवा 18 पगड जातीकडून, ओबीसीकडून, 12 बलुतेदारांकडून जातीचा विषय होणार नाही. आणि आपल्याकडून तर नाहीच नाही, अजिबात नाही. ते बाकीच्यांचं माहीत नाही आपल्याला, पण आपल्याकडून आणि या गडाची जी शान आहे ती राखायची जबाबदारी आपल्यावर. आमचा आज येण्याचा उद्देशच ते आहे ही गडाची शान, गडाचा मान सन्मान ही राखण्याची जबाबदारी आपली. इथं गडाने जे ठरवलंय तेच हा असतं. इथं शहाणपणा जमत नाही. शहाणपणा करण्याचा कार्यक्रमच झाला, उसत तोडी देत. इथं शहाणपणा करायचाच नाही. इथं गप चालायचं. हां, इथं स्वतःचं हाकायला गेलं त्याचा कार्यक्रम उरकलाच म्हणून समजायचं. गडाने ठरवलंय इथं व्यासपीठाची जागा फायनल केली. बाबाजींच्या हातानं त्याचे भूमिपूजन करून ते व्यासपीठाचं काम लगेच सुरू करायचं. प्रगतीपथावर जोरदार तयारी केली जाते लगेच. इकडं कुठं 100-200 एकर आहे म्हणतात, जाऊ दे त्याच्यात पार्किंग जाईल, होईल काही नाही, गर्दी होत काय नाही, जाऊ दे पार्किंगला जाईल ती. हां, वळायला जागा होईल तिकडं. इथं ते लावून टाका. कुठं तुमचं ठरलं त्या ठिकाणी तुम्ही ते बिनधास्त करा. तुम्हाला वाटतं काय महानिर्णय ना आदेश आणि फादेश मी गडाच्या पुढे जात असतो? आदेश फदेश मग असंच असतंय. हां, मराठ्याचा आदेश किंवा जनतेचा आदेश, शेतकऱ्याचा आदेश, गडाचा आदेश म्हणजे आपला आदेश असं असतंय. ते दोर आदेश फिदेश नाही बाबा, तुम्ही काही जोडीत आहो. आपलं एकामेकाला सांगितलं म्हणायचं आणि ते ऐकायचं एकमेकाचं. इथं आदेशा फादेशाचा काय संबंध नाही बाबा. आपला असा ढोंगट कारभार चालून द्यायचा. हां, यश मिळतं रे त्यांनी. हां, आणि आता तर नगद येत आपण, नगद नारायणाच्या पवित्र भूमीत येत. आता तर सुटतच नाही. एक मुद्दा फायनल झालाय. दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता परिसरानं आणि गडानं सगळी जबाबदारी खांद्यावर घेतली. परिसराची शेकडो गावं यांनी सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. आता आपल्यावर लय मोठी जबाबदारी. गावात माणूस नाही पाहिजे, जिल्ह्यात गावात माणूस घरी एक माणूस नाही पाहिजे. मग 8 दगड तर आजच भरलाय. आजच 8 दगड फुल झालाय. आता बरेच जणांना चक्कर येणार आहे. मी परत तिकडेच जात आहे. मग आता मग काय करावं आम्ही तर काय करावं बरं. आता काय आपण तरी काय करू. हे बघा, एखाद्याने इच्छा व्यक्त करणं, संकल्प करणं वाईट नाही. त्याच्यात समत तोलायची काही गरज नाही. इच्छा आहे, एक झाला पाहिजे. शेकडो वर्षापूर्वीची मागणी आहे, झाला फायनल. जबाबदारी दुसरी लक्षात ठेवा. शेकडो गावानं जबाबदारी कांद्यावर घेतली. मी बघतोय 80-85 वर्षाचे बाबा सुद्धा इळ्यानं गवत कापी देत. आणि जे बाबा कापतेत ना गवत त्यांना माहीत नाही काय झालंय.
त्यांच्या गवत कापण्यामुळं सगळं राज्य ढवळून उठलं. जर म्हातारे इतके पळायला लागले तर पोट्टे म्हणतात मग आपली मुंबईपासून गाडी इकडं. आता आम्हाला फोन येतात, आम्हाला माहिती आहे काय परिस्थिती चालली आता. फोन उचलू अर्धे एक जणाला तर ऐकायलाच आहे ना आमच्यातल्या एका कानाने. खरंच नाही यार, ते फोन उठलो बेजारी ते म्हणतात मग आम्ही लावल्या 40 गाड्या. कोणी म्हणतं मी मोटरसायकल मुक्कामाची अवस्था का आता इकडे सगळे गोटे गाठीचे झोप कुठं कुठं पडन तू कवाई रातची दिवसाई तो पाठही नुसतं गोधड टाकायचं कामाचे झोपलात. फॅनची गरज नाही, मच्छर कोयलची गरज नाही, मच्छरच चावत नाही, राहिलंच काही नाही अंगात मच्छर खाईल काय. त्यामुळे लोक मुक्कामी येणार आहेत. हे पहिलं काम गडानं आणि परिसराच्या शेकडो गावानं सांभाळलंय. आता आपली जबाबदारी आपले जिल्हे तालुके गाव घरी नाही ठेवायचे. उद्या सकाळपासून किंवा आज गेल्यापासूनच असं तुटून पडा ना की माणूस घरी नाही राहिला. आणि शक्यतो जातवान माणूस यावेळेस राज्यातल्या कोपऱ्यातला घरी राहत नाही 100%. हे 2 कामं एक यांनी सांभाळले, दुसरं आपण सांभाळायचं. आणि तिसरं काम स्वयंसेवक मात्र अगोदरच्या दिवशीचे. स्वयंसेवकाला जे तुम्ही 5-5 हजार जिल्ह्यातले केले, तालुक्यातले केलेत, ते 50-55 हजार स्वयंसेवक असते ना, ते रात्रीच्या एखाद्या वेळेस लोक राज्यातले रात्रीच गड चढायला सुरुवात करणारे. रात्री सुरू होणार आहे बरं हे, कारण आमचा अनुभव आहे. आम्ही म्हणलं सकाळी बघू, सकाळी आम्हाला काय माहिती इतके येणार आहेत. यायला खरं बोलाल का हरकत आहे. जेव्हा SP आला आणि ते म्हणतो 2 वाजताच लॉक झालं. म्हणलं झोपून द्या राव, 2 वाजता कवा लॉक व्हायचं. एक तर 170 इकडं, ते म्हणे ते 170 सोडून द्या, इकडं हवेत जाम झालाय. म्हणलं नाही झोपून द्या. म्हणलं तुम्ही आपण सकाळी काय बघू, तुमच्या पाया पडायची वेळ आली वा म्हणे, तुम्हाला काय सांगावं आता. एक गाडी निघा ना म्हणे, कोणचेच कुंकड, कुणी आशा लावल्यात कुणी आशा लावल्यात, तर कुणाचे तोंड माघारी झालीत म्हणलं गाड्याची. मला काहीच कळलं. रिअल परिस्थिती तुमच्याजवळ शेअर करायला लागलो मी. इतकी भयान गर्दी होणार आहे. त्यामुळे तुम्ही अगोदरच्या दिवस सावध. मला तितक्या रात्री जाऊन आसपासचे गाव उठवायला लागली होती, मदतीसाठी रोडला पाठवायला लागली होती सगळे. तुम्हाला वाटतंय आत्ता एवढं सोपं नाही आहे. 2 दिवस 3 दिवस अगोदरचा दिवस, दसऱ्याचा दिवस आणि दुसऱ्या दिवसा सुद्धा रात्रभर आसपासच्या गावाला लोकांची सेवा करायला लागणारे गाड्या बाहेर काढायला. तुम्हाला कदरून जमणार नाही, तुम्हाला जेवायला मिळणार नाही, पाणी तुमच्या गावात असून तुम्हाला प्यायला मिळणार नाही. कारण तुम्हाला लोकांच्या गाड्या काढण्यातच वेळ जाणार आहे. कोणाच्या मध्येच बंद पडतात. आपले पोरं काही गाड्या गेल्याच्या नंतर सुद्धा मागून मोटरसायकल ठेवावं लागणार. पुढं गाडी बंद पडली. जिल्ह्यातले असणारे फिटर आम्ही बी आणले होते, ते बी तुम्ही इकडं आणून ठेवा. कोणाचे पंक्चर झाले काय झाले ते ताबडतोब काम करते. त्यात मुस्लिम बांधव बी खूप सपोर्ट करणारे. ते फिटर कामाला तेच फिटर ते येतं, मिस्त्री ते येतं, सिमेंट कालायला आपण येत. असं आपल्याला उद्योगच आहेत दोघाला तेवढेच. त्यामुळे आपल्याला तीही लोकांची व्यवस्था करणार. कारण लोक लांबचे येणार आहेत, 500-500 किलोमीटरहून लोक येणार आहेत. इतक्याला म्हणायचं म्हणलं त्यांना इकडं माहीत नसतं कुठं काय आहे, कोणचं घर. आणि आसपासचे जेवढे गाव आहेत त्यांनी डायरेक्ट दरवाजे उघडे ठेवा. जर कदाचित पाऊस आला तर लोक दार उघडा असल्याशिवाय घरात शिरत नाहीत. कारण महिलांना घरात घ्यावं लागणार आहे. आणि आपल्या आसपासच्या गावातले जे स्वयंसेवक आपण अगोदरच्या दिवशी बोलवतो ना, त्याचं कारण असं आहे, तुमच्यावर सगळ्यात मोठी महिलाची संरक्षणाची जबाबदारी. तिला आई बहिणीच्या नजरेतून बघून तुम्हाला तिची सेवा करावं लागणार आहे. कारण इथं सांगायला कुणी नाही. इथं टॉयलेटची व्यवस्था होणं लय गरजेचं आहे. टॉयलेट नसू द्या, ते मंडपवाल्याचे पडदे आडोसा करायचा. महिलांना फक्त लघवीची जरी व्यवस्था झाली तरी सोपं काम होतं. त्यांची खूप अडचण येते. वाटतं आपल्याला झाडं आहेत, दगड आहेत, परेशानी होती लांब जायला, पुन्हा त्या जागेवर येऊन बसायला. ते इतके लोक तुडीत जायचं, पुन्हा तितकं वापस एखाद्या लेकराला घेऊन तिथपर्यंत जायचं, पुन्हा वापस. तुम्ही आडोसा केला ना ते त्यांच्या हिशोबानं जाता येते त्यांना. ते काम करायला लागणार. पाणी आसपासचे गावं डायरेक्ट मोटरी सुरू ठेवा. आता बोरच्या पाईपसुद्धा रोडवर आला पाहिजे इतकी तयारी. आता मला कळालेली माहिती, तुम्ही प्रचंड तयारी केली. आता 100 पोते साखर म्हणल्यावर तर मग काय ताणत नाही राहिला. 100 पोते साखर गाळायला लागलेत म्हणल्याच्या नंतर ही मोठी राज्यासाठी व्यवस्था केली. दादाचा आदेश आहे, नारायणगडाने रुपये खर्चायचा नाही, ते समाजाचे पैसे. बघा आपल्यालाही आपली जबाबदारीची जाण पाहिजे. आपल्यालाही आपल्या जबाबदारीची जाण पाहिजे. आपण गड मोठा करायला निघालोत का गडाचे घ्यायचे. हा, चोट्टे चाट्टे बंद झाले पाहिजे बरं का.
गडाच्या नावाने पैसे जर घेतले ना कार्यक्रमाचे तर कार्यक्रमालाच पैसे आले पाहिजेत. काल एक चोर धरलाय आम्ही, नाव नाही सांगत मी. एक जणांनी 1.5 लाख रुपये आणले कार्यालयासाठी, तिकडेच आणले. मी मीडियातून सांगितलं ना, आज बी गडावून सांगतो, कार्यालयासाठी कार्यक्रमासाठी जर कोणी राज्यातून पैसे गोळा केले असले ना, तुमच्या माघारी मागा. आम्ही कोणालाही पैसे मागितलेले नाही. मी ज्या दिवशी हे कार्यालयातून सांगितलं त्या दिवशी लगेच आम्हाला फोन आला, मग यादीत नाव नाही म्हणे पैसे दिले. म्हणलं काय दिले तर तो तुला मागितले कोणी? इथं बळच घ्या म्हणते तरी घ्यायनात. आणि तो म्हणून तुम्हाला मागत होती बळच दे म्हणून. त्याला म्हणलं तुपले पैसे घेऊन ते पोर गाडी भरूनच पोरं पाठवली त्याच्यात. हे बघा, दुकानदाऱ्या करू नका. माझी जात लय दिवसांनी एक झाली बरं का. दुकानदाऱ्या बंद करून टाका. त्या पैशानं आपला आयुष्य कधीच कडे जाणार नाही. समाजाचा तळतळीचा पैसा आहे, श्रीमंत मराठ्याचा असू द्या नाही तर गरीब मराठ्याचा असू द्या, त्याच्या कष्टाचा तळतळीचा पैसा आहे. तुम्ही दुकानदारी सुरू करू नका माझ्यासंग रोज गाडी झिंडून. माझं नाव सांगितलं जातं जणून. पाटलांनी सांगितलं आहे आम्हाला, मला ती बी माहिती मिळाली. पाटलांनी सांगितलं हे 10 नावं, आणि कार्यालयाला किंवा अनेक काही काम असलं तर पैसे मागायला सांगितले, त्यांना मागता येत नसतात. मला का रोग आला का? मला मागित आहे ना का? मला काय अडचण आहे मागायला? का मला बोलता येत नाही? का मला शब्द फुटत नाही? का मला लखवा भरलाय? मला अडचण काय भाऊ खापकून दे म्हणायला? तुला पाठवला, तू काय ट्रक भरून नेतो का? म्हणजे त्यांना फोन गेलेत म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलंय. पाटलाने आम्हाला 10-12 जणांचं नावं दिलेत आणि तुम्हाला पैसे द्यायचे सांगितलेत. आता ते लोक काय असतं, काय काय लय दानसूर असतात, समजून घ्या. त्यांना काय वाटतं, दिले ना आणि चल तिकडे देते नाही जातील तिकडे, खपकून देऊन टाकतात, नाव नाही काढत पुन्हा. ते लोक असेत. पण तो नशिबानं मी त्यालाच मानतो. उलट खरं त्यालाच मार्क द्यावा लागते की तो मला म्या दिलेत. कमीत कमी चोट्टे तरी उघडे पडले. ते गद्दार जे आपले ते तरी उघडे पडले. उलट त्यालाच मान द्यावा लागेल, नाव नाही सांगता येणार. कारण काय सर, शेवट समाज आपले पोटेले बी हे असेल तर ते लगेच म्हणजे नाव सांग बरं, त्याचं कान पडत फोडीत होते त्याचं. म्हणजे मी त्याच्यामुळे नाव बी सांगत नाही, जाऊ द्या. पण ते हे असे उघडे पडू द्या. आणि तुम्ही पण असं करू नका. मी कोणालाही सांगत नाही की तुम्ही आमच्याला पैसे मागा म्हणून. मी 13 महिन्यात आणखीन एकाकडे बी निरोप दिलेला नाही. एकाकडं मग जवळ ज्याच्या जवळ येत ना त्यांना बी नाही. मी ज्याच्या घरी झोपतो त्याला बी नाही सांगितलं आणखी की तू आमक्याला पैसे माग म्हणून. आता बाकीच्याचा तो विषय संपला. आता बाकीच्याचा तो विषय समजून घ्या तुम्ही. आता उगा माझ्यासंग फोटो काढला आणि त्यांनी टाकला म्हणून मी पैसे नाही मागितले किंवा काम बी नाही सांगितलं. आणि नेमकं पैसेच कसं काय मागवतोय मी? ते भूतानी नुकती मागितल्यासारखी. बाकीचं कसं काय काहीच मागत नाही, पैसेच कसं काय मागवतोय मी? दुसरं काही मागितलं नाही सांगा म्या, ते कम नाही सांगत. त्यामुळे हे सगळ्या हे खोट्यात इथून पुढं कोणी जर म्हणलं मी 10 नावं दिलं तर त्याच्याकडून पैसे गोळा करायला सांगितलं, मग तर अजिबात देत नाही. असा कांसाळा टोला टाका त्याच्या. तुम्हाला मागायचं असलं मी आपलं बोलून घे. आणि मी मीडियासमोर सांगून बाबा मला लागत होते त्याच्याकडून 30 रुपये. मी मग सरळ सांगण आणि घेईन. पण हे दुकानदाऱ्या बंद करायच्यात. समाज आपण वर न्यायला चाललोय, खाली घेण्यासाठी नाही. मी जेवढी तळतळ करतो की या समाज वर उचलायसाठी. मी काल शेतकऱ्याचंही सांगतो, त्यात जातीचा काही संबंध नाही. कालचं ती हे विषय सांगायचा नाही, पण आता ओघात आलं म्हणून सांगतो. काल जालना जिल्हा उघडीला आहे अनुदानातो पुरा. म्हणजे आमच्याकडे पोहोचत नाही पाडा. सगळ्याकडे पोहोच पाडा, आमच्याकडे पोहोचत नाही पाडा. काही थेंबाट पडलं नाही. आणि मग आमचे वावर कसं होऊन गेले? मोटर सोडली होती का? काल सांगितलं ते, आता लगेच उद्या त्याला कॅबिनेट घेऊन ते म्हणले लगेच कपाट टाकून देतो. हिंगोली, जालना, संभाजीनगर 1 रुपया ठेवत नाही म्हणे कोणा, सगळ्या टाकतो. आपल्याला हे वर नाही जात, हाणायचं नका बघू. अर्ज भरला तरी त्याचे 30 रुपये घाण हाणायचं बघत. तुम्हाला दुसरं काही सापडत नाही का आपले सोडून? मदत करा रे, वाढवा लोक आपले. तिकडं टक्का वाढवायचा आहे, शान गाजवायची. आता तो विषय वेगळा आहे, ते नंतर बघन मी. आपलं हे संपलं, शेतकऱ्याचं मागं लागतो कसं काय देत नाही ते यांचं, ते नंतर बघू आपण. तुम्ही फक्त ना एवढ्या वेळेस एकदा का आचारसंहिता लागली तर कार्यक्रम घेता येत नाही. उगाच संधी आली, योग बी आलाय, लोक म्हणतात योग यायला लागतो, टाईम यावा लागतो, बरोबर लागतं. दोन्ही आलाय, हातोडा बी आलाय, टाईम बी आला आणि वेळ बी आला आणि ग्राउंड बी असं कापक्या मिळालंय. असा कचका दाखवताना आता ह्या बारीनी प्रत्येक जण म्हणलं पाहिजे आपलं काय खरं नाही. परत म्हणताना राजकीय बोलावं लागलो. राजकीय फाजकीय बोलत नाही मी. माझ्या गडाच्या शानीसाठी बोलतो. आणि मला सगळं आयुष्य गडासाठी झिजवायचं आहे, या जनतेसाठी झिजवायचं आहे. फक्त तुम्ही तुटून पडा.
आले एवढे जर भिडे निघून गेल्यावर गडावर उभा राहायला जागा नाही. हा एवढे भिडे तरी बी उभा राहायला जागा नाही राहणार. बीड जिल्ह्यातला एकही माणूस घरी राहणार नाही, एक पण. आणि लोक गुंतून ठेवू नका तिकडं पार्किंगला, कुठं जेवायला, खाली एक एक माणूस गडावर चढायचा बघायचा आपल्याला, एक एक माणूस इतका टाकतात. मी काय गडाच्या पुढं नाही, समाजाच्या नाही, जनतेच्या नाही, शेतकऱ्याच्या नाही, मला काही विचारूच नका. हा मला काय कळत आहे तिकडं म्हणतो आहे नको. त्यामुळे ते काय आहे, तुम्ही मला काय विचारू नका, तुम्ही धडधड सुरू करा. हां नाही नाही बाबा, बोला बोला म्हणलं ते म्हणलं आपल्याला खेळ पांगत असतो मग. हां नाही नाही, मी मर्यादाच पाळणार. हां एखादा हुकून चुकून जात असतं, पण त्याचं काय असतं, मग एखादा समजून घ्यायचं असतं का मी एकटा समाधान काय तुम्हाला. एखादा हुकलं काय होतं त्याला, मी काय मुद्दाम थोडंच हुकीतोय. मुद्दाम गाडावर हुकिणार नाही, मर्यादा पुऱ्या पाळणार गाडाच्या. हां मर्यादा ओलांडणारच नाही मी, अजिबात नाही. फक्त 1-2 वाजेपर्यंत गड कोणी सोडायचा नाही. माता माऊल्यांचं सगळ्यांचं दर्शन झालं तरी गड कोणी सोडायचा नाही. हां 2च्या नंतर मग तुम्ही आपल्या गावाकडचा सण साजरा करायला सगळे मोकळे. 2 वाजेपर्यंत एकाही माणसाने गड खाली उतरायचा नाही. आणि रात्रंदिवस तिकडे लक्ष द्या. कोणाच्या काही सोयाबीन काही काढायचं राहिलं 2 दिवसात काढून घ्या. कोणाचा कापूस असेल तर पटकून येचून घ्या. काय यावं आम्ही सगळे एका दिवसात एका राऊंडमध्येच कापूस खालास तुमचं सगळं याचून फचून मोकळा ताण. पण गडावर कोणी कमी पडायचं नाही. काम सांगू नका, अडचण सांगू नका. गडावर गावची गाव दिसलं पाहिजे, गावची गाव. तेव दिसाना आणि तेव रुसला आणि फुगला, रुसला नाही फुगला नाही तर उठलून ट्रॅक्टर ठेवा आणि त्याला इकडं आणा. रुसा फुगी बंद, इथं काही संबंध नाही. या जिल्ह्यातला एकही माणूस घरी राहता कामा नाही. दुसरी एक माहिती सांगतो आणखी. मराठवाड्यातले बाहेर गेलेल्या पोरांनी सगळ्यांना रजा टाकल्या. जे कामाला नोकऱ्याला मुंबई पुण्याला गेलेत अख्ख्या रजा पाड्यात सगळे इकडे निघाले. सगळेचे सगळे दसरा मेळाव्याला इकडे येणार आहे. त्याच्यामुळं लोकांची गर्दी रात्रीला होणार आहे. तुम्हाला रात्रीसुद्धा इथं रात्री लवकरच फोकस सुरू लावावं लागतील, लवकरच लाईटिंगची व्यवस्था करायला लागणार आहे. आणि मुसळधार पाऊस असला तरी यायचं बरं का. कसा मी तर येणार आहे, कसा मला रस्ता द्या आता रस्त्याने मला एखादा रस्ता ठेवा. तुमचा कार्यक्रम इकडे सुरू व्हायचा, मी राहतो तिकडंच. तसंच होणार आहे. हे अवघड दिसतंय मला. पण आता तुम्ही स्वयंसेवक बना मला पटापट वर येऊन द्या. हा काही कार्यकर्ते म्हणतात हेलिकॉप्टर लावायचं. काय ते तिकडून सुरू केलं. नको आपल्याला ऐका शांत राहा, शांत राहा. मान्यता दिली तर ही एकटा गडी आणि ही हेलिकॉप्टर ही एकटा. आपल्याला आपल्याला काय आहे हे बघा, बारकाईनं लक्ष सभेकडे ठेवा. लेकरं माय लेकरं बाया माणसं लांबून येणार आहेत. बरं मोठ्या घराण्यापासून गरीब घराण्यापर्यंतचे माया मावल्या येणाऱ्या त्यांना ज्या गोष्टी माहिती नाहीत ह्या मराठा एक झाल्यामुळं ते लोकही सुद्धा आणि माता मावल्यासुद्धा आपल्या प्रवाहात आल्यात. नोकरदार वर्गापासूनचे पण लोक येणार आहेत. लोकांनी खूप गाड्या लावल्या. पश्चिम महाराष्ट्रातला पट्टा येणार आहे. मुंबई कोकणातले खानदेश विदर्भातले लोक येणार आहेत. लोक खूप वर्षानंतर हा पारंपरिक मेळावा होतोय आणि कुठंतरी एक शक्ती दाखवायची म्हणून लोक लय येणार आहेत. मला काय बोलावं, तुम्ही लई संख्येनं आल्यामुळं मला सुचाना, पण मला लई निवेदन सांगायचं होतं. मी सगळंही विसरून गेलो. पण तुम्हाला सांगतो इतके बारकाईनं सोय करा ना की लोक लई चढणार आहेत गडावरती. व्यवस्थेला सेवा करायला कधी कमी पडू नका. आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेला एवढी मोठी संधी आली, जसं की आम्हाला गोदापट्ट्यातल्या 123 गावाला महाराष्ट्राची सेवा करायची संधी मिळाली होती. 123 गावानं
जबाबदारी उचलली की राज्याची सेवा आपल्याला करायची. तशी बीड जिल्ह्यातल्या घराघरातल्या बांधवाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सेवा करायची संधी आली. उगत मतभेद मनभेद हे ठेवू नका. पक्षे फिक्षे बाजूला ठेवा. आपण सगळे एकत्र या. आणि पुन्हा तो शब्द सांगतो, शान ना माझी राखायची ना तुमची, नगद नारायणाची शान राखायची एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे इथलं येणारा प्रत्येक माणूस, या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस ही लोकांची येणाऱ्यांची सेवा करायसाठी पाहिजे. म्हणून आता इथून पुढची वेगळी जागृती करा आणखी, की माणूस घरात नाही राहायला पाहिजे त्या दिवशी. काहीच कारण सांगायचं नाही, वाहन नाही मिळालं आणि कुठं काय नाही मिळालं, आपल्याकडे ट्रॅक्टर येतं, ट्राल्या आहेत, एकाला एक दोन बांधा, काय फरक पडाय काय. तुम्ही टेम्पो लावा, ट्रका लय मोठ्या जे असेल ते, मोटरसायकल, आता मोटरसायकल लय मोठे बसायला लागले, इतकले बसू नका. आता लय मोठे बसले होते वय का, मोजून मोजून शेवटी एक मोज विसरलोच बा आम्ही, आहे का नाही. मग लय बारीक देणं असतं चौकून, इतके कसेच बसले टाकीवर दोन गाडी आणणार पट्टे पोट्टे असे म्हणून त्यांना सांगत असतो मी, नाही लागू नका यांची. आणि मुंबईला चाला म्हणते, काय मुंबईला, तिथं गेल्यावर असं करतात बेजारी. इतकी ताकदीनं तयारी करा ना, आपलं सगळं तिथून पुढचं ऑटोमॅटिक सुई लागलं पाहिजे. तिथून पुढचं आपलं सगळं सोयी लागलं पाहिजे, इतकं जोरानं या. आता जे झालेली व्यवस्था, ग्राउंड झालंय, व्यासपीठ झालंय, सगळी साऊंड सिस्टीम झाली, तुम्हाला स्क्रीन पण लागणार आहेत, बऱ्याचशा स्क्रीन पण झाल्यात, तुमचे 50,000 स्वयंसेवक पण झालेत. इथं 100 क्विंटलची अपेक्षाही जास्त साखर गाळली जाते, म्हणजे प्रसादाची सोय झाली. आसपासचे शेकडो गावं भाकरींची सुद्धा व्यवस्था करायला लागली, बरोबर ना. म्हणजे भाकरींची लोकांची जेवायच्या व्यवस्थेचा प्रॉब्लेम नाही, पाणी सगळे द्यायला लागले. हॉस्पिटल सुद्धा 20 का 10 लोकांचं ऑक्सिजन सहित, म्हणजे सगळं ICUचं सगळं रेडी झालंय. आपल्या डॉक्टरांचे टीम करा, आपले डॉक्टर बी आलते ना, 400-500 डॉक्टर लागतील बरं का. आपल्या 2000चा ग्रुप आहे, त्याच्यापैकी 400-500 डॉक्टरांच्या तरी टीम ह्या कोपऱ्याला त्या कोपऱ्याला टाका, ती सगळी व्यवस्था करा. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची, जाताना शांततेत यायचं आणि येताना पण शांततेतच यायचं. गालबोट लावायचं कुठं नाही, लागू द्यायचं नाही, ही सगळी जबाबदारी. आणि प्रत्येकानं स्वयंसेवक व्हा. नुसते स्वयंसेवकाच्या जीवावर राहतात तर ते बी पुरत नाही का. आमचे तर पोलाखालीच पुरले नव्हते ते, हो ना. आम्ही मोजिले त्याचे एवढले पाय झाले 2च घंट्यात. त्यालाच उचलून न्यायची वेळ आली लोकाला, स्वयंसेवकालाच. हे होतंय, स्वयंसेवकालाच उचलून न्यायची वेळ. स्वयंसेवकच सापडले नाही आमची शेवटपर्यंत. कोणाच्या गळ्यात बिल्ला होता आमचा, कटाळला की त्याच्या गळ्यात टाकायची, ते कटळलं त्याच्या गळ्यात टाकायचं, निघून जायचं. निघून जाऊ नका बरं का, तुमच्या पाया पडतो. हां, ते कटळले ना निघून जाते, कटळूच नका. बारीक लक्ष ठेवा. इथं तर मला गरमीचं टेन्शनच वाटा नाही भाऊ. किती आता तिथं काय झालं होतं, असा दबावाचं म्हणजे पॅक होतं, पण प्लेन होतं सगळं. प्लेन असलं हवाच आहे ना. इथं काय उंची गरमा लागलं, नुसतं पलीकडच्या गोट्यात जायचं, पलीकडे गोट्यावर उभा राहिला मोकळा. इथं काय ताणच नाही, नुसतं उचलून नेऊन बघायला टाकायचं काय नाही, त्याला मोकळा फ्रेश देऊ. इथं काय ऑक्सिजनची गरज नाही, काय नाही. म्हणजे हे महाराष्ट्र ऐकतोय म्हणून महाराष्ट्राला सांगतोय मी. हे इथं कशाचा ताण घेऊ नका. तुम्हाला इथं गरमणार नाही, तुम्हाला इथं फॅन लावायची गरज नाही, काही टेन्शनच नाही आहे. इथं कुठं उभं राहिलं की मरणाची हवा, इथं हवाच वाटतं, उलट इकडं दाबून धरू काय टकोरं बांधू का, इतकी हवा लागते. म्हणजे इथं जवळपास 70च्या स्पीडने हवा आत्ताची, 60-70च्या स्पीड. आणि मग काय तर फक्त महाराष्ट्राची सेवा करायची, ह्यो संदेश आता गावात द्या. प्रत्येक गावागावात सोशल मीडियावर जरा तुटून पडा ना. काय हो, कोण हो म्हणलं रे, हो नाही काय नाही. 3:30 वाजूस तर ऑनलाईन दिसतोय, आणि पोस्ट तो आहे एका बी नाही फेसबुकला. तो काय करतो मग 3:30 वाजता. सगळे ऑनलाईन आहेत 3-3, 4-4 वाजता रातची. आणि त्याचं फेसबुक बघितलं का एक पोस्ट नाही. मग तू ऑनलाईन करतो काय रातभर, काय बघत आता. 7-8 दिवस जर कचा नारायणगडाच्या पोस्ट टाक ना. सगळे या म्हणून सांगा, सगळे एकजुटीनं राहा. आता आम्ही सगळा पॉईंट बघतो, तुम्ही जर ढकले तर मला पॉईंट बघता येणार नाही, मला येत नाही चालता. कुंभे आणि तर खपा हो ना यार, लांबून म्हणजे तसंच म्हणतात का हवा बिन गावातच म्हणतात. सगळे मोकळं पटांगण करतात, असं मला मोकळं दिसतं. म्हणलं आता फ्रेश आहे, आपल्याला जाता येते.
हे थोडं दिवस तरच राहतं ती लगेच पुढून येते सगळेजण. आता तुम्ही येणार का ते तुमचं प्रेम आहे, पण मला चालता येणार ना. बरं कामं करता येत नाहीत मग थोडे आपलेच लोक आपले थोडं समजून घ्या जा ना. आता किती सांगितलं तरी तुम्ही ऐकणार नाही. थोडा टाइम तुम्हीच येणार आहे. एक काढून दे तुम्हाला, एक काढून दे लगेच बाजूला जातो. एक एवढ्याचं म्हणलं मला इथं सुऱ्या मावलं. आपण नंतर काढू. आपल्याला काय करायचं हे तुमच्या लक्षात आलंय. गडावून काय संदेश जाणार आहे हेही सगळ्यांच्या लक्षात आलंय. तुम्ही मात्र ताकदीनं तयारी करा. आपल्याला काहीच नाही पाहिजे. गडाच्या दगडावर माणसं दिसले पाहिजे. इतक्या ताकदीनं तयारी करा. नुसता जिल्हा पुरा बाहेर काढा. मराठवाडा तिकडं तयारीला लागला. मी बघतोय सगळे तयारीला लागले. लय मोठी जबाबदारी आहे बरं. मला खात्री आहे कमी नाही पडत. तुम्ही लय नमुने बाज येतं. तुम्ही चांगले जिरीतात आणि तुम्ही काय स्वीट आहेत का काय? हां तुम्ही सोपे नाही तर तुम्ही चांगले कार्यक्रम हँडल करतात. तुम्हाला सगळे नमुने बाज लय कलाकार माणसं आहेत तुम्ही सोपे नाही तर तुम्ही बरोबर करताय. हां तुम्हाला सहज सांगितलं 8 दिवस आधी तरी कार्यक्रम होतोय आणि आता देव गाडाचा आहे. गाडाचा म्हणल्यावर तर काही विषयच नाही. ते पुढचं बघू. पुढचं मी आहे ना. तुम्ही बाकीचं काळजी ना करू. आता ते पॉईंट बघू आपण. फक्त तेवढाच बघू. बाबाजीच्या हाताने नारळ फोडू. यायचं नको फुलं पुष्प ते करू गडावर. अरे पडत भेडून टंगड्या मोडून मग वरून पडत भेडू. यायला पण हेलिकॉप्टर आणि फुलं टाकायचं असेल तर फुलं पण टाकू आपण त्यांनी. आपण गडावर टाकू. नाही गडावर टाकू. हेलिकॉप्टरनी तुम्ही इंटरराष्ट्रीय करतो नाही फक्त गडासाठी करावं मी म्हणतो. गडा पुष्पवृष्टी करा. यायचं कशाला? हेलिकॉप्टर ऐका आम्ही दोघं हेलिकॉप्टर मध्ये बसू. बाबा हे आष्टीवाले करते. काय करायचं? दादा तुम्ही आदेश द्या दादांना आता त्यांनी मान्य करावं. झालं एक 15 मिनिटात यश अवेलेबिलिटी हे दर सगळे. आपण सगळेजण काय करा जास्त भर त्याच्यावर द्या आता बरं का. आपली बरं का सगळी टीम आपली जी बीड जिल्ह्याची आपली जी आहे 36 जिल्हे होईल बरोबर. थांबा तुम्ही मला पेट येतात परत म्हणतात बोलला. आपली जी शेवक टीम आहे ना ती जरा जोराने काम करा. 24 घंटे हा ना 24 घंटे करावं लागेल. 24 घंटे. महाराज की हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.